हाजी इक्बाल राहणार मिर्जापूर, जिल्हा सहारनपूर। खरं तर हाजी इक्बालची एक सांगायची ओळख म्हणजे बहुजन समाज पक्षाचा तो विधान परिषदेचा आमदार, पण ही झाली सांगायची ओळख। हाजी इक्बालची खरी ओळख म्हणजे मिर्जापूरचा डॉन, सहारनपूर जिल्ह्याचा डॉन। अख्खा जिल्हा हाजी इक्बालला बघून थरथर कापायचा। अनेक सामान्य लोक माणसं त्याला बघून पळायची, बायका देखील पळायच्या, कारण हाजी इक्बाल आणि त्याचे गुंड कोणत्या थराला जातील हे काही सांगता येत नव्हतं। हाजी इक्बाल याला पोलीस देखील घाबरत होते, अशी देखील परिस्थिती निर्माण झाली होती, कारण हाजी इक्बालकडे पैसा होता, हाजी इक्बालकडे माणसं होती आणि हाजी इक्बालकडे पॉलिटिकल क्लाउड म्हणजेच पॉलिटिकल असणारं वजन देखील होतं। या तिन्ही गोष्टी असल्यामुळे हाजी इक्बाल आणि त्याचा परिवार, त्याची मुलं, त्याचा भाऊ आणि त्याच्या घरातील सगळे म्हणजे एक राजाचं आयुष्य त्याचं कुटुंब सहारनपूरमध्ये जगत होतं। हाजी इक्बालनं सामान्य लोकांच्या मुंड्या मळगाळून हजारो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीज निर्माण केल्या होत्या। कितीतरी प्रॉपर्टीज निर्माण करून त्यामधून एक नवीन माया त्यानं निर्माण केली होती, पण हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे चालू होतं जोपर्यंत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले नव्हते। जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर हाजी इक्बालचे दिवसच फिरले आणि आज हाजी इक्बाल दुबईमध्ये पळून गेलेला आहे आणि त्याच्या घराला आणि त्याच्या प्रत्येक प्रॉपर्टीला योगी आदित्यनाथांनी आता बुलडोजर लावायला सुरुवात केली आहे। मग हाजी इक्बाल कोण, त्याने नेमकं काय केलं, तो पळून का गेला आणि योगी आदित्यनाथने नेमकं काय काय केलं आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। हाजी इक्बाल हा एक सराईत गुन्हेगार। 1989 पासून ते 2022 पर्यंत हाजी इक्बालवरती 52 वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि हाजी इक्बाल हा एक महत्त्वाच्या पक्षाचा सभासद असल्यामुळं, आमदार असल्यामुळं त्याच्यापर्यंत पोहोचायची किंवा त्याला अटक करायची हिम्मत कोणीही करत नव्हतं आणि हाजी इक्बाल या मागच्या जवळजवळ 40 वर्षामध्ये मोठी माया त्यानं जमवली होती। या सगळ्या गोष्टींमुळे हाजी इक्बालवर अनेक गुन्हे दाखल झालेले होते। हाजी इक्बालवर खून, दरोडा, मारामाऱ्या, अपहरण, बलात्कार, याशिवाय लोकांच्या जमिनी लाटणे, याशिवाय सरकारी जमिनी लाटून त्यावरती आपल्या प्रॉपर्टीज उभा करणे, अशा प्रकारचे अनेक गुन्हे त्यावर दाखल होते। याशिवाय हाजी इक्बाल हा शिवालिक टेकड्यामधून मोठ्या प्रमाणात लाकडाची अवैध तोड करून वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचायचं देखील काम करत होता, असे देखील त्याचे आरोप होते। याशिवाय तो मायनिंग करत होता, वाळू उपसा करत होता, जे जे शक्य असेल ती प्रत्येक गोष्ट हाजी इक्बाल करायचा। दिल्लीपर्यंत त्याचं वजन होतं, त्यामुळं हाजी इक्बालला कोणीही हात लावत नव्हतं। शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज हे देखील त्यानं स्वतःच्या उभ्या केल्या होत्या। या शाळा, कॉलेजच्या, युनिव्हर्सिटीच्या नावाखाली त्यानं जवळजवळ 100 ते 125 एकर जमिनी त्याच्या ताब्यात घेतल्या होत्या। असं एकूण मिळून म्हटलं नाही तरी 5000 कोटी रुपयांचं साम्राज्य त्यानं उभा केलं होतं आणि ते साम्राज्य आता उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे। पण हाजी इक्बाल बाबत तेच झालं जे प्रत्येक महत्त्वाच्या आणि सराईत गुन्हेगारांच्या बाबतीत होतं, ते म्हणजे अति तिथं माती। हाजी इक्बालनं अति केलं होतं। यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ झाल्यानंतर देखील त्याचं व्यवस्थित सगळं सुरू होतं, पण अखेर त्याच्या अति करण्यामुळे काही लोकांनी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर काही केसेस दाखल केल्या आणि त्यामुळे यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नजरेत तो आला। आदित्यनाथांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायची तयारी दाखवली आणि त्यांनी सीबीआय, ईडी यांना कामाला लावलं। त्याचा परिणाम असा झाला की हाजी इक्बाल आणि त्याच्या कुटुंबातल्या 6 जणांवरती गुन्हे दाखल झाले। सीबीआय, ईडीनं वेगवेगळे गुन्हे दाखल केले। याचबरोबर ईडीनं 816 कोटी रुपयांची प्रॉपर्टीज त्यामध्ये अटॅच करून घेतली आणि त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी हाजी इक्बालवर यूपी गँगस्टर्स ऍक्ट लावला आणि त्यानंतर अनेक नवनवीन गुन्हे दाखल होऊ लागले। त्याच्यावर आणि त्याच्या भावावर, त्याच्या मुलांच्यावरती, या तिघांवर देखील आता अंतर्गत मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले आणि 56 प्रकारच्या प्रॉपर्टीज नवीन अटॅच झाल्या, ज्यामध्ये 273 कोटी रुपयांची याची किंमत होती आणि त्यांच्या मुलांना देखील आता अटक करण्यात आली आहे। हाजी इक्बाल स्वतः मात्र दुबईला पळून गेला। त्याला लक्षात आलं की आता आपण भारतात जास्त दिवस स्वतंत्रपणे राहू शकत नाही आणि तो यामुळेच पळून गेला। त्याची मुलं वगैरे सगळे लोक अटकेत गेले। बऱ्याच काळासाठी ते अटकेत होते, पण आता मात्र त्यांच्या मुलांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय आणि त्यांना आता सोडलेलं आहे। पण 2022 पासून 2025, 2026 पर्यंत सलगपणे हाजी इक्बाल विरुद्ध यूपी सरकारची ऍक्शन सुरूच होती। योगी आदित्यनाथ त्यावेळी म्हणाले होते की सत्तेच्या मर्यादेनं अनेक गुन्हेगार यूपी मध्ये उभे राहिलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात एक माफिया म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 माफिया अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ती आम्ही मोडून काढलेली आहे, असं योगी आदित्यनाथ सांगत होते। हाजी इक्बालच्या जशा शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज होत्या
तशा त्याच्या शुगर मिल सुद्धा होत्या आणि त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी काही महत्त्वाची इतर बांधकामं देखील होती. आता सध्या योगी आदित्यनाथ यांनी एक एक करून त्या सगळ्यांना बुलडोजर लावून ती पाडायला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्या 110 सेल कंपनीज होत्या, त्या म्हणजे देखील बनावट कंपन्या होत्या, त्या देखील आता उघड झालंय आणि त्यावर देखील आता कारवाई सुरू झाली आहे. अख्ख्या फॅमिलीच्या नावावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे भाऊ बहीण मुलं नातवंड प्रत्येकाच्या नावावर हाजी इक्बालनं प्रॉपर्टीज करून ठेवलेल्या होत्या. या सगळ्या प्रॉपर्टीज आता यूपी सरकारनं जप्त केल्या आहेत. म्हणजे असं नाही की फक्त त्याच्याच नावावरच्या प्रॉपर्टीज जप्त केल्या, तर त्याच्या कुटुंबातल्या देखील कोणाकोणाच्या नावावर त्यानं प्रॉपर्टीज केलेल्या होत्या, त्या सगळ्या प्रॉपर्टीज आता यूपी सरकारनं जप्त केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हाजी इक्बाल आता परत येणार नाही किंवा हाजी इक्बालला परत एकदा यूपी मध्ये आपलं बस्तान बसवता येणार नाही, अशी सगळी व्यवस्था यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेली आहे. हाजी इक्बालच्या मुलांवरती गंभीर स्वरूपाचे बलात्काराचे गुन्हे दाखल होते, गँग रेपचे गुन्हे दाखल होते, तरी देखील हे लोक आजपर्यंत मोकाट फिरत होते. पण आता या सगळ्या केसेस वरती आलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण गँगवर आता योगी आदित्यनाथांनी धाड घालायला सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात यूपी मध्ये थोडी ही गुंडशाही झुंडशाही आहे ती कमी होईल अशी अपेक्षा उत्तर प्रदेशचे लोक आता व्यक्त करत आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ चांगले की वाईट, का योगी आदित्यनाथ जे करतात ते बरोबर की चूक, या प्रश्नांवर चर्चा होत राहील. पण योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्ये अतिक अहमद असेल, मुख्तार अन्सारी असेल की हाजी इक्बाल असेल, अशा अनेक गुंडांना चाप बसवला आहे. या संपूर्ण मुद्द्यावर आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या स्टाईल बद्दल आणि त्यांनी जे ऍक्शन घेतलं आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.